नमस्कार मित्रांनो, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामध्ये विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ज्या विविध सीईटी द्याव्या लागतात, या सर्व सीईटींची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये MBA सीईटी असेल, BEd सीईटी असेल, लॉ सीईटी असेल, फाईन आर्ट्सच्या संदर्भातील सीईटी असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी असेल, या सर्व सीईटींचे जे सीईटीचे फॉर्म आहेत, जी कॉमन एंट्रन्स असते, जी एलिजिबल झाल्यानंतर त्याच्या मेरिटवर आपल्याला पुढील प्रवेश या ठिकाणी मिळत असतो, अशा सीईटीचे रजिस्ट्रेशनचे फॉर्म या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी पूर्व तयारी म्हणून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्यापूर्वीची जी पूर्व तयारी असेल किंवा ब्रोशर असेल, कोणकोणत्या तारखा कोणकोणत्या सीईटी साठी दिलेल्या आहेत, त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे, ह्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघायचं आहे. तसेच मित्रांनो, आपण जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, ते सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम मिळतील. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशन नंतरचे जे अभ्यासक्रम आहेत, त्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी या ठिकाणी द्यावी लागते. मित्रांनो, बघा, आपण या ठिकाणी cetcell.mahacet.org या वेबसाईटवर आलेलो आहोत. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, बघा, या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे ते अकॅडमिक इयर 2024-25 साठी या ठिकाणी सुरू झालेलं आहे. बघा, या ठिकाणी डाउनलोड मध्ये विविध अभ्यासक्रमांचं जे टाइम टेबल आहे, ते टाइम टेबल सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, बघा, या ठिकाणी डिपार्टमेंट वाईज जर आपण बघितलं तर टेक्निकल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, ऍग्रिकल्चर एज्युकेशन आहे, फाईन आर्ट एज्युकेशन आहे, मेडिकल एज्युकेशन आहे, त्यानंतर आयुष एज्युकेशन आहे. अशा विविध एज्युकेशन साठी आपल्याला या ठिकाणी सीईटी द्यावी लागणार आहे. अकॅडमिक इयर 2024-25 साठीची सीईटीचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याचं टाइम टेबल सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, यामध्ये जे सीईटी रजिस्ट्रेशनचं टाइम टेबल आहे, ते टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, इथे बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं हे टाइम टेबल आहे आणि 9 जानेवारी 2024 ला हे टाइम टेबल आपल्याला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये बघा, जे टाइम टेबल आहे त्याच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तसेच एक्झामची संभाव्य तारीख सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, बघा, या ठिकाणी BEd MAd जो 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी जो इंटिग्रेटेड कोर्स आहे, त्या कोर्ससाठी सीईटीचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे, ती तारीख आहे 10/1/2024 ते 29/1/2024. त्यानंतर बघा, MAdची जी सीईटी आहे, त्या MAdच्या सीईटीची सुद्धा तारीख 10/1/2024 ते 19/1/2024 अशी आहे. त्यानंतर बघा, MPEdची तारीख सुद्धा या ठिकाणी सेम दिलेली आहे. पुढे बघा, BEd जे आहे, जनरल आणि स्पेशल सब्जेक्ट घेऊन आपण जे BEd करणार आहोत, त्या BEdची तारीख सुद्धा या ठिकाणी आपल्याला 10/1/2024 पासून 30/1/2024 पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, बीपीएड जे फिजिकल एज्युकेशन साठीच असतं, सीईटीची तारीख आहे, त्या सीईटीचे फॉर्म भरण्याच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ती तारीख या ठिकाणी बघा 10/1/2024 ते 30/1/2024 अशी असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, लॉ सीईटी LLB 3 इयर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरच जे लॉ आहे, त्यासाठी जी तारीख दिलेली आहे ती 11/1/2024 पासून ते 31/1/2024 या तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. सीईटीचा फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही. सीईटीची जी परीक्षा आहे ती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी BA आणि BSc BEd 4 वर्षाचा इंटिग्रेटेड जो कोर्स आहे, त्या कोर्ससाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्या सीईटीचा फॉर्म भरण्याच्या ज्या तारखा आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. ती तारीख आहे 12/1/2024 ते 12/2/2024. पूर्ण 1 महिना या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे.
त्यानंतर बघा 12वी नंतर LLB 5 इयर, 12वी नंतर जर आपल्याला लॉ करायचा असेल, तर या ठिकाणी LLB 5 इयरचा जो कोर्स आहे, त्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला CET द्यावी लागणार आहे आणि त्या CETचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे, ती 18/1/2024 ते 18/2/2024 अशी असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी MBAची जी CET आहे, MBA CET असेल. त्यानंतर पुढे बघा HMCT जे आहे हॉटेल मॅनेजमेंटची CET असेल. त्यानंतर MCAची CET असेल. बॅचलर ऑफ डिझाइनची CET असेल किंवा बॅचलर ऑफ HMCT म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंटची CET असेल. त्यानंतर MST CET या ठिकाणी PCB ग्रुप असेल, PCMB ग्रुप असेल. ह्या ज्या ग्रुपच्या CET असेल, या सर्व CETच्या तारखा या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत. सर्व तारखा अतिशय महत्त्वाच्या आहे. मित्रांनो, ही CET जर आपण दिली तरच आपल्याला या ठिकाणी त्या CETच्या गुणांवर आपल्याला ह्या 16 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जर या अभ्यासक्रमापैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल, तर आपल्याला ही CET देणं बंधनकारक आहे. जर CET दिली असेल तरच आपल्याला या ठिकाणी या संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या दिलेल्या तारखांमध्ये आपल्याला या ठिकाणी CETचं ॲप्लिकेशन करायचं आहे. CETचं रजिस्ट्रेशन करून त्याची जी काही फी असेल ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. मित्रांनो, ही फी भरल्यानंतर आपल्याला टेंटेटिव्ह CETच्या एक्झामच्या डेटसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. या CETच्या डेट ज्या आहेत त्या पुढे बदलूही शकतात. त्यामुळे या ज्या संभाव्य तारखा आहे ह्या सुद्धा आपण बघून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बघा, CET सेलने आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. या तारखा आपण बघून आपला CETचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. बघा मित्रांनो, होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी डाउनलोडमध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळ्या CETचे किंवा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा, या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेला आहे. त्यातील CETवर गेल्यानंतर बघा विविध अभ्यासक्रमांचे ब्रोशर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व डिपार्टमेंटचे ब्रोशर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. या ब्रोशरचं अवलोकन आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, या ब्रोशरमध्ये सर्व काही आपल्याला दिलेलं आहे. सर्व काही म्हणजे यामध्ये बघा अभ्यासक्रम काय असणार आहे CETच्या तारखा काय आहेत, फॉर्म कसा भरायचा, हे सर्व बाबी आपल्याला या ब्रोशरमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, आपण या ठिकाणी LLB 3 इयरचं ब्रोशर या ठिकाणी आपण ओपन करून बघूया. सर्व ब्रोशर आपण ज्या अभ्यासक्रमानुसार दिलेले आहेत ती सर्व ब्रोशर या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला जो अभ्यासक्रम किंवा ज्या अभ्यासक्रमाला आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमाचं ब्रोशर आपण या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, या ठिकाणी बघा मी LLB 3 इयर जे आहे ते LLB 3 इयरचं ब्रोशर या ठिकाणी ओपन करत आहे. बघा, पुढे आपल्याला या ठिकाणी डाउनलोडसाठी बटन दिलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी हे ब्रोशर आपलं ओपन झालेलं आहे. त्यामध्ये राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई हे CETची जी परीक्षा आहे ती CETची परीक्षा या ठिकाणी आयोजित करत असतं. मित्रांनो, या ब्रोशरमध्ये 27 पानं आहेत. आपण थोडक्यात सर्व गोष्टी बघूया. बघा, ब्रोशरची इंडेक्स या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर बघा पुढे काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. शेड्यूल सुद्धा आपल्याला आपण जे तिकडे शेड्यूल बघितलं तेही शेड्यूल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे LLB 3 इयरचं शेड्यूल आपल्याला CETचं या ठिकाणी दिलेलं आहे. काही महत्त्वाच्या नोटीस सुद्धा आपल्याला यामध्ये दिलेल्या आहे. काही रूल्स, काही GRs जे आहेत ते कोणकोणते GR आपल्याला रेफर करायचे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी यामध्ये ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण वाचून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, हे ब्रोशर अतिशय महत्त्वाचं आहे. संपूर्ण माहिती आपण यामध्ये वाचायची आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे LLB 3 इयर्ससाठी तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये मिनिमम मार्क्स किती पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. जर आपल्याला या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर CET देण्या अगोदर ह्या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. काही महत्त्वाच्या नोटीस आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्याही नोटीस आपण बघून घ्यायच्या आहे. म्हणजे संपूर्ण ब्रोशर या ठिकाणी आपल्याला वाचावं लागणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा फॉर्म भरताना आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहे. कॅन्डिडेट टाईप आपल्याला निवडावा लागतो. कॅन्डिडेट टाईप या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे असतात ते कॅन्डिडेट टाईप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बघा,
या ठिकाणी टाइप ए आहे, टाइप बी, टाइप सी, टाइप डी असे जे टाइप आहे ते कॅन्डिडेट टाइप आपल्याला या ठिकाणी वाचून भरायचे आहे. जर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल तर या ठिकाणी कॅन्डिडेट टाइप ए या ठिकाणी लिहायचा असतो. असे वेगवेगळे टाइप आहेत, ते टाइप आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत. बघा मित्रांनो, हे जे ब्रोशर आहे या ब्रोशरमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, या ब्रोशरमध्ये जे सीईटीची फी आहे ती सीईटीची फी सुद्धा आपल्याला या ठिकाणी किती भरायची आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो बघा, यामध्ये जी सीईटीची फी आहे ती सीईटीची फी ₹1000 आपल्याला या ठिकाणी ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी भरायचे आहे. त्यानंतर आउटसाइड महाराष्ट्र स्टेटचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही ₹1000 या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर जे अदर बॅकवर्ड क्लास किंवा मागासवर्गीय आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ₹800 या ठिकाणी फी भरायची आहे. सीईटीची ही फी आहे मित्रांनो, ही फी आपल्याला भरावी लागणार आहे. काही महत्त्वाचे पॉइंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, ज्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, फोटोग्राफ किंवा सिग्नेचरच्या संदर्भातला क्रायटेरिया असेल, जे आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहे. ईमेल आयडी, मोबाईल नंबर आहे त्या संदर्भातही आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहे आणि संपूर्ण फॉर्म या ठिकाणी कसा भरायचा या ठिकाणी दिलेला आहे. हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासाठीच्या सर्व बाबी आपल्याला या ब्रोशरमध्ये दिलेल्या आहे. पेमेंट कसं करायचं हेही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, हे ब्रोशर संपूर्ण आपण वाचून घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाच्या बाबी यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, ब्रोशर बघून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा होम पेजवर येणार आहोत. मित्रांनो, होम पेजवर आल्यानंतर आपण बघा आजच्या या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या बघितलेल्या आहेत. मित्रांनो, सीईटी सेलची जे सीईटीच्या रजिस्ट्रेशनच्या तारखा आहेत, सीईटीची परीक्षा देण्यासाठी जे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्या रजिस्ट्रेशनच्या ज्या तारखा आहेत त्या सर्व तारखा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर आपण एक ब्रोशर सुद्धा या ठिकाणी उघडून बघितलेला आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची वेगवेगळी ब्रोशर आहेत. त्यामुळे आपल्याला जो अभ्यासक्रम करायचा आहे, ज्या अभ्यासक्रमाला आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, त्या अभ्यासक्रमाचं ब्रोशर आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे. ब्रोशर कुठे मिळणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी या वेबसाईटवर बघितलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर बघा ऑनलाईन सिस्टीम मध्ये या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 या ठिकाणी आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. सर्व सीईटीसाठी या ठिकाणी एकच रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व बाबी या ठिकाणी सविस्तर बघितलेल्या आहे. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपण या चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे पुढील येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे. या वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर ह्या सर्व बाबी बघून घ्यायच्या आहे आणि फॉर्म भरण्यापूर्वी सर्व बाबी ज्या ठिकाणी आपल्याला सीईटीचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे त्या सर्व बाबी एकत्रित करून ठेवायच्या आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि संपूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून घेणार आहोत. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या सीईटीचा फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.